लाडकी बहीण योजना आणि या योजनेशी संबंधित जे के-वाय-सी दुरुस्ती अपडेट आहे ती इथे बघणार आहोत. ती माहिती इथे सविस्तर जाणून घेऊ. मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर खात्रीशीर माहिती मिळत असते आणि तीसुद्धा 100% खरी माहिती असते. अशा 100% खऱ्या अपडेट्ससाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करत चला आणि बातमी महत्त्वपूर्ण असल्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. के-वाय-सी दुरुस्ती करण्यासाठी पोर्टल लवकरात लवकर 1 महिन्यासाठी तरी सुरू करावं. ज्या लाडक्या बहिणींचं के-वाय-सी चुकलेलं आहे त्यांच्यासाठी ही के-वाय-सी दुरुस्तीची पद्धत आहे किंवा ज्यांनी के-वाय-सीच केलेलं नाही अशा बहिणींनासुद्धा या पोर्टलवर के-वाय-सी करता येईल. परंतु केव्हा जेव्हा हे पोर्टल ऑनलाईन सुरू होईल आणि के-वाय-सीचं जे पोर्टल आहे ऑनलाईन सुरू केल्यानंतरसुद्धा किमान 1 महिना तरी कालावधी द्यायला हवा. ऑनलाईन के-वाय-सी ही प्रक्रिया सुरू केल्याशिवाय पर्याय नाही आहे. कारण पोर्टल सुरू करून त्यामध्ये जर एडिटचं ऑप्शन दिलं तर लवकरात लवकर बहिणींची जी काही चूक झालेली आहे के-वाय-सी करताना ती दुरुस्त होणार आहे. ऑफलाईन पद्धतीने यासाठी खूप वेळ लागणार आहे कारण 24 लाख बहिणींचं के-वाय-सी चुकलेलं आहे. त्यामुळं ऑनलाईनच हा एक पर्याय इथे उपलब्ध करून देण्यात यावा ही शासनाला विनंती आहे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणीच्या वतीने आणि माझ्या वतीने आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही माहिती आपण शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर नेहमी खऱ्या आणि खात्रीपूर्वक बातम्या असतात. त्यामुळे जास्तीत जास्त बहिणींपर्यंत बातम्या शेअर करत चला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा करत चला. लाडकी बहीण योजनेमध्ये जेव्हा आपण के-वाय-सी करत होतो तेव्हा वेबसाईट स्लो चालते, OTP येत नाही, म्हणून बऱ्याच बहिणींची के-वाय-सी चुकलेली आहे. पोर्टल सुरू केल्याशिवाय किमान 1 महिना तरी कालावधी के-वाय-सी दुरुस्तीसाठी मिळायला हवा. कारण आपण जेव्हा आधी के-वाय-सी केलेल्या होत्या तेव्हासुद्धा असंच व्हायचं. एकाच वेळेत सगळ्या बहिणी जेव्हा के-वाय-सी करतात वेबसाईटवर तेव्हा वेबसाईट खूप स्लो चालते. एक तर वेबसाईटच ओपन होत नाही किंवा आपण आधार कार्ड नंबर टाकल्यावर OTPच येत नाही. मग अशा ह्या अडचणींमुळे आपलं के-वाय-सी चुकण्याची शक्यता असते. म्हणून निदान आपल्याला अजून 1 महिना तरी के-वाय-सी करण्यासाठी पोर्टल चालू करून द्यावं ही शासनाला विनंती आहे. के-वाय-सी संदर्भात किंवा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुमच्या मनात कुठलाही प्रश्न असेल तर पटकन कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. धन्यवाद.